हाय, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण थिमिफाय अपडेटर हे प्लगइन कशा पद्धतीने इन्स्टॉल करतो हे बघणार आहोत. त्यासाठी डॅशबोर्डच्या खालच्या साईडला प्लगिन्सवरती यायचं. या प्लगिन्सवरती आला की इथं ॲड न्यू प्लगिन, ह्या ॲड न्यू प्लगिन्सवरती आलं की इथं अपलोड प्लगिन, चूज फाईल आणि ती फाईल जी आपण ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे ती डाउनलोड्समध्ये आहे. आपण इथं थिमिफाय अपडेटर चूज करू, ओपन अप करू आणि इन्स्टॉलवरती क्लिक करू. आता प्लगिन इन्स्टॉल झाल्यावरती त्याला आपल्याला कंपल्सरी ॲक्टिवेट करावं लागतं. त्यामुळे ॲक्टिवेट प्लगिनवरती क्लिक करू. आता हे प्लगिन आपलं डाउनलोड करून इन्स्टॉल झालं. आता ह्याच्या थिमिफाय लायसन्सवरती क्लिक करायचं आणि इथं आपल्याला यूजर नेम आणि पासवर्ड टाकावं लागेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हाईड माय यूजर नेम, हाईड माय लायसन्स की आणि ॲटो अपडेट ऑल थिमिफाय थीम्स अँड प्लगिन्स ह्याला ऑन करायचं आणि कंपल्सरी सेव्ह करायचं. आपण ज्याला थिमिफायचं लायसन्स प्रॉपरली ॲड करतो त्याच वेळेला आपल्याला थीम्स, प्लगिन्स आणि स्टॅटस हे ऑप्शन्स आपल्याला दिसायला लागतात. त्यामुळं कधीही लक्षात ठेवा की आपण थिमिफाय अपडेटर ॲड केल्यावरती यूजर नेम आणि पासवर्ड अगदी व्यवस्थितरित्या ॲड करणे आणि यूजर नेम, लायसन्स की आणि ॲटो अपडेटचे ऑप्शन्स आपल्याला कंपल्सरी ऑन करायचे आहेत. थँक्यू व्हेरी मच.